नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. इतक्यात एक पॉश गाडी त्या कॅफेच्या समोर येऊन उभी राहिली आणि त्यातून एक तरुण खाली उतरला आणि सरळ त्या कॅफेमध्ये शिरला. तशी अल्बर्टच्या चेहऱ्यावर एक खूप मोठी स्माईल आली. तो त्या काउंटरवरून उठला आणि त्या तरुणाच्या दिशेने चालत आला. हे डॅड, आय मिस यू अ लॉट. तो तरुण बोलला तशी अल्बर्टने त्याला मिठी मारली. कुणाल, माय सन, वेलकम होम. अल्बर्ट बोलला. येस, यू ऑल आर राईट. मोहन राज्याध्यक्ष इज बॅक. आता पुढे. डेव्हिड, कॅफेमध्ये लक्ष दे, आम्ही आलोच. अल्बर्ट बोलला आणि कुणालला घेऊन आत निघून गेला. कुणाल, कसा आहेस? सगळं ओके आहे ना? तू असा अचानक कसा आलास इथे? अल्बर्टने विचारलं. डॅड, काहीच ओके नाही आहे, कुणाल बोलला. म्हणजे? अल्बर्टने विचारलं. डॅड, ती किंजल माझ्या डोक्यावर बसली. तिला US परत जायचं आहे. नुसती भुणभुण करत असते माझ्या मागे की कधी सगळी प्रॉपर्टी आपल्याला मिळेल. आता हे काय इतकं सोपं आहे का? तो अमित राज्याध्यक्ष फणा काढून बसलाय त्या प्रॉपर्टीवर. सगळीकडून गोची करून ठेवली आहे त्याने. 1 रुपयासुद्धा काढायचं म्हटलं ना तर सगळीकडे त्याची परमिशन हवी असते. किती दिवस त्याची हाजी करत बसायचं आहे मी. आणि ते काय कमी होतं तर आता ती जान्हवीसुद्धा आली आहे माझ्या डोक्यावर नाचायला, कुणाल बोलला. पण इथे जान्हवीचं नाव ऐकून काकाच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजले. काय? जान्हवी परत आली आहे? अल्बर्टने म्हणजेच काकांनी विचारलं. हो डॅड, महिना झाला तिला इथे येऊन आणि ती आपल्याच फॅशन इंडस्ट्रीमध्ये कामाला आहे, कुणाल बोलला. आणि काकाच्या पायाखालची जमीनच सरकली. अरे मूर्खा, कळतंय का तू काय बोलतोयस ते? ती येऊन महिना झाला आणि ती त्याच्याच ऑफिसमध्ये कामाला आहे हे तू मला आत्ता सांगतोय, काका चिडून बोलले. मग काय करायचं होतं मी? कसं सांगायचं होतं तुम्हाला? एकतर आज गोव्याच्या क्लायंटसोबत मीटिंग होती म्हणून ती अटेंड करून मला इथे यायला मिळालं. नाहीतर कसं आलो असतो मी तुम्हाला भेटायला? आज घरी पूजा ठेवली होती म्हणून तीच संधी साधून मी इथे आलो, कुणाल चिडचिड करत बोलला. तुला सांगितलं होतं ना त्या जान्हवीचा पण पत्ता कट कर. तुला वाटते तितकी भोळी नाही आहे ती. आणि आता तर त्याच्याच ऑफिसमध्ये आहे. कधी त्याला तिच्या बाजूने वळवेल ना तुला पत्ता पण लागणार नाही, काका बोलले. तसा कुणाल चोरचोराने हसू लागला. मी सिरियसली बोलतोय आणि तू हसतोय, काका चिडून बोलले. ओ डॅड, खूप घाबरतात तुम्ही. ती काहीच करू शकत नाही. तिचे पंखच छाटलेत मी. आणि तो अमित राज्याध्यक्ष तिचं काही ऐकेल? छे, तो तर तिला नजरेसमोर पण उभं राहू देत नाही. नोकर बनवून ठेवले तिला त्याने, ऑफिसमध्ये सुद्धा आणि घरात सुद्धा. बिचारी, काही चूक नसताना आयुष्याची वाताहत झाली तिच्या, कुणाल नाटकीपणाने बोलला. ते सगळं ठीक आहे कुणाल, पण तिला जिवंत सोडणं आपल्यासाठी महागात पडू शकतं, काका बोलले. डॅड, तुम्हाला काय वाटतंय? मला हौस आली होती का तिला जिवंत सोडण्याची? पण जर ती मेली असती ना तर ह्या तिच्या मजनूने सगळे गडेमुडदे बाहेर काढले असते तिच्या मरणानंतर आणि आपण फसलो असतो. म्हणून तर तिला असं वाईट बनवलं मी त्याच्या नजरेत. आणि आता काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. तो त्या शर्वीसोबत लग्न करणार आहे. जान्हवीचा मॅटर कधीच संपलाय त्याच्यासाठी आणि आपल्यासाठी सुद्धा, कुणाल बोलला. तसे काका पण रिलॅक्स झाले. आता तुम्ही सांगा आपल्याला पुढे काय करायचं आहे? म्हणजे पुढचा प्लॅन. अजून किती दिवस आपण हातावर हात धरून बसणार आहोत, कुणालने विचारलं. ते तर मला पण काही कळत नाहीये. त्याने आपली गोचीच अशी करून ठेवली आहे की आपण त्याचं काहीच वाकडं करू शकत नाही. आधी ती जान्हवी होती, पण आता त्याचा कोणताच विकनेस पण नाहीये ज्याला आपण वेठीस धरू शकतो. दादा आणि बहिणी आहेत, पण त्यांची सुरक्षा तर त्याने एवढी वाढवली आहे की बाहेर आपण त्यांना काहीच इजा पोहोचू शकत नाही, काका बोलले. मग आता काय करायचं? त्या किंजलने माझं डोकं खाल्लंय नुसतं, कुणाल बोलला.
म्हणून म्हणत होतो बायकांनाच डोक्यावर चढवून नसतं बसवायचं. काका बोलले तशी कुणालने मान खाली घातली. बरं ते जाऊ द्या, मॉम कुठे आहे? कुणाल बोलला. कुणाल कसा आहेस रे? काकी धावतच आली आणि त्याला मिठी मारून बोलली. तिने पण तिचा मेकओव्हर केला होता, त्यामुळे ती पण ओळखून येत नव्हती. मी बरा आहे मॉम, तू कशी आहेस? कुणाल बोलला. हो ठीकच आहे मी, काकी डोळे पुसत बोलल्या. मॉम रडू नकोस, ज्या माणसामुळे तुमची ही अवस्था झाली आहे ना, मी त्याच्या जीवाभावाची माणसं पण त्याच्या आयुष्यातून काढून टाकली आहेत. आणि आता तुम्हाला असं हे लपून छपून नाही राहावं लागणार. लवकरच मी तुम्हाला इथून घेऊन जाईन मानाने, त्या अमित राज्याध्यक्षाला कायमचं उद्ध्वस्त करून. कुणाल खूपच चिडून बोलला. इथे जानू तिच्या रूममध्ये जिनू आणि प्रिन्सेसच्या बाजूला बेडवर बसली होती आणि त्यांना नेहाळत होती. जानू, हे हाताला काय झालं? किती लाल झालेत ग? आशूने काळजीने विचारलं. तसं जानूला आज मॉमसोबत घडलेलं सगळं जसंच्या तसं आठवलं आणि तिने डोळे मिटले. आशू, मी निघतच होते ग वेळेत, पण इतक्यात असं बोलून जानूने आज मॉमच्या पत्र्याला कशी आग लागली आणि तिने ती विझवून त्यांना कसं वाचवलं ते सगळं आशूला सांगितलं. अरे बाप रे, थँक गॉड, त्यांना आणि तुलाही काहीच झालं नाही, आशू पण काळजीने बोलली. त्यावर जानूने एक सुस्कारा सोडला. थांब, मी ऑइंटमेंट घेऊन येते तुझ्या हाताला लावायला, आशू बोलली आणि आत जाऊ लागली. तोच जानूने तिला थांबवलं. आशू, ऑलरेडी लावून झालंय अगं, आता रात्री लावेन बास, जानू बोलली. हं, ओके, पण कोणी लावलं? म्हणजे डॉक्टरकडे जाऊन आलीस का? आशूने विचारलं. नाही, ते ह्यांनी लावलं, जानू खाली मान घालून बोलली. तशी आशू ओठांच्या कोपऱ्यात हसली. ओ हो, ह्यांनी हा? आशू मिश्किलपणे बोलली. आशू प्लीज, जानू लाजत बोलली. बरं बरं, नाही विचारत काही, तू आराम कर आता, नंतर जेवायला ये, आशू हसत बोलली. थांब आशू, मला सांग, मुलं चिडली आहेत का गं माझ्यावर? जानूने त्या दोघांकडे बघत विचारलं. हो, चिडली तर होती, तू सकाळी सकाळीच निघून गेलीस. बिचारे दोघेही सकाळी उठून एक्सायटेड होते की आज पिकनिकला जाऊ म्हणून, पण निराशा झाली त्यांची. रडून रडून घर डोक्यावर घेतलं होतं. खूप समजावलं तेव्हा कुठे आता झोपले आहेत, आशू बोलली. तसं जानूला वाईटच वाटलं. जानू, इट्स ओके, अगं काम आहे तुझं, अर्जंट आलं तर जावंच लागणार ना, आणि लहान आहेत ते, त्यांना थोडं समजावलं तर समजतील ते, डोंट वरी, आशू तिला समजावत बोलली. हो गं, लहानच आहेत म्हणून तर वाईट वाटतंय, मी स्वतःला समजावू शकते, पण त्यांना कसं समजावू? इतकी वर्षे त्यांच्या वडिलांपासून दूर आहेत ते, आणि अजून किती दिवस, महिने किंवा वर्षे त्यांना त्याच्या पप्पापासून दूर राहावं लागेल काय माहीत. आणि जर कायमचं दूर राहावं लागलं तर? जानूला आता औंढाच आला. तशी आशू पुढे आली आणि तिने तिला मिठीत घेतलं. असं काही नाही होणार जानू, सगळं नीट होईल, डोंट क्राय, आशू बोलली. तू आराम कर थोडा वेळ, मी जेवणाची तयारी करते, आशू बोलली आणि बाहेर गेली. तशी जानू तिथेच तिच्या दोन्ही पिल्लांच्या बाजूला आडवी झाली आणि डोळे मिटले तिने. मॉम त्यांच्या रूममध्ये आराम करत होत्या आणि शर्वी उगाचच त्यांना काही हवं नको ते बघत होती. पण मॉमना मात्र आज सकाळी जे घडलं ते आठवून काय रिॲक्ट व्हावं काहीच कळत नव्हतं. म्हणजे त्यांना क्लिअर आठवत होतं की शर्वीने त्यांना धक्का दिला होता आणि जानूने येऊन त्यांची मदत केली होती, त्यांना इतक्या मोठ्या संकटातून वाचवलं होतं, म्हणून त्या संभ्रमात होत्या की नक्की कसं आणि काय रिॲक्ट व्हावं. अहो, मला आराम करायचा आहे, थोडा वेळ मला एकांत हवा आहे, मॉम दुसरीकडे बघत बोलल्या. बरं, आम्ही बाहेर थांबतो, तू आराम कर, चल शर्वी, डॅड बोलले आणि बाहेर जाऊ लागले. अहो, तुम्ही थांबा प्लीज, मॉम बोलल्या. तसे डॅड त्यांच्याकडे पाहू लागले, पण शर्वीने मात्र रागाने दात ओठ खाल्ले. इट्स ओके डॅड, तुम्ही बसा, मी जाते बाहेर, शर्वी कसंनुसं हसत बोलली आणि बाहेर निघून गेली. रीमा, काय झालंय? तू शर्वीला असं का बाहेर पाठवलं? रामने विचारलं. पण जसं मॉमने रामकडे पाहिलं, रामना मॉमच्या डोळ्यात अश्रू दिसले. रीमा, काय झालं? आता का रडत आहेस?
तू बरी आहेस ना? रामने विचारलं. अहो, तुम्ही पाहिलं ना, जान्हवीने मला वाचवलं. पण का? तिने काय एवढी रिस्क घेतली असेल? तिचा तर काहीच संबंध नाही आहे ना आता आपल्याशी? रीमाने विचारलं. रीमा, जानू एक चांगली मुलगी आहे. ती स्वभावाने चांगली आहे. आपण इतके महिने तिला जवळून ओळखत होतो. हां, आपल्या अमितच्या बाबतीत ती चुकली, साफ चुकली. पण हा तिचा निर्णय होता आणि त्यात आपण काहीच करू शकत नव्हतो. पण त्यामुळे तिचा मूळ स्वभाव तर चेंज नाही ना होऊ शकत, राम बोलले. तशा रीमा विचार करू लागले. मला काहीच कळत नाही कोण चूक कोण बरोबर, पण आज तिने माझा जीव वाचवला आहे. मला तिचे आभार मानायचे आहेत, रीमा बोलल्या आणि खाली उतरू लागल्या. रीमा, थांब बघ, जानू कधीच गेली आहे इथून, राम बोलले. तशा मॉम मग थांबल्या. अहो, मी अमितसाठी शर्वीला पसंत करून चूक तर नाही ना करत, रीमा बोलल्या. तसे राम तिच्याकडे पाहतच राहिले. असं का बोलत आहेस तू रीमा? रामने विचारलं. तसं मॉमला लगेच काही वेळापूर्वीचा क्षण आठवला, जेव्हा शर्वीने मॉमना वाचवायचं सोडून त्यांना धक्का दिला होता. जर त्यावेळेस जानू आली नसती तर? विचार करूनच त्यांच्या अंगावर काटा आला. पण आता रामना हे सांगणं योग्य नव्हतं वाटलं त्यांना. नाही, ते असंच, मॉम काहीतरी बोलावं म्हणून बोलल्या. तसे मग राम पण शांत झाले. पण मॉमना आता निर्णय घ्यायचा होता की त्यांच्या लाडक्या मुलाचा हात शर्वीसारख्या सेल्फिश मुलीच्या हातात द्यावा की नाही. जिनू, प्रिन्सेस, आय एम सॉरी ना, खरंच मला ऑफिसचं काम आलं होतं म्हणून जावं लागलं. जानू दोघांनाही कन्व्हिन्स करत होती, पण दोघेही काल फुगवून होते. मम्मा, आम्ही कट्टी आहोत तुझ्याशी, आम्हाला नाही बोलायचं आहे, जिनू बोलला. तशी प्रिन्सेस पण त्याच्या होला हो म्हणू लागली. अरे, मम्माशी बोलणार नाहीत? मग मम्मा कोणाशी बोलेल? सॉरी ना, जानू पुन्हा क्यूट फेस करत बोलली. पण तरी ते दोघे मानतच नव्हते. ओके, आपण उद्या जाऊया फिरायला, प्रॉमिस. उद्या पण तर मम्माला सुट्टी आहे ना, जानू बोलली. तशी त्या दोघांची कळी खुलली. दोघेही आता एकमेकांकडे हसून पाहू लागले. खरंच मम्मा? दोघांनीही येऊन तिला मिठी मारत विचारलं. हो, खरंच, ती पण हसून बोलली. तसे ते दोघे नाचायलाच लागले. त्यावर आशू आणि जानू दोघी एकमेकींकडे पाहून हसू लागल्या. आता रात्र झाली होती. त्या दोघांना झोपवून जानू पण त्यांच्या बाजूला आडवी झाली आणि आता झोपण्याचा प्रयत्न करू लागली. आज मुलांसाठी ती वेळ देऊ शकली नव्हती म्हणून तिला खूप वाईट वाटत होतं. आज जर त्यांच्यासोबत त्यांचे पप्पा असते तर सगळे लाड त्यांनीच त्यांचे पुरवले असते, माहीत होतं तिला. तसं तिला आजच्या दिवसातला तिचा मीत आठवला, त्याची तिच्यासाठी असणारी काळजी आठवली, त्याचा स्पर्श आठवला आणि तिच्या डोळ्यांतून अश्रूचा एक थेंब बाहेर पडला. आय लव्ह यू मीत, आय लव्ह यू सो मच. प्लीज काहीतरी करा आणि आम्हाला सोबत घेऊन जा. मी नाही राहू शकत अजून तुमच्यापासून दूर. मला तुम्ही हवे आहात. आय वॉन्ट यू, आय वॉन्ट यू मीत. ती डोळ्यातून आसवं गाळत मनातल्या मनात त्याला साथ घालत होती. बॉस, आर यू ओके? रॉनी अमितसमोर पाण्याचा ग्लास धरून बोलला. तसं अमितने तो पाण्याचा ग्लास घेतला आणि घटाघट करत तो अख्खा ग्लास संपवला. व्हॉट हॅपन बॉस? रॉनीने काळजीने विचारलं. आय डोंट नो, बट फीलिंग व्हेरी अनइझी. श्वास कोंडल्यासारखं वाटत होतं. असं वाटत होतं की कोणीतरी खूप जास्त आर्ततेने मला आवाज देत आहे. त्याला माझ्या मदतीची गरज आहे आणि जीवाच्या आकांताने मला हाक मारत आहे. पण मी काहीच करू शकत नाही आहे. माझे हात बांधलेले आहेत. कोणीतरी कुठेतरी आहे जो माझी खूप आठवण काढत आहे. अमित अस्वस्थ होऊन त्याच्या केसांमधून हात फिरवत बोलला. तसा रॉनी विचार करू लागला की कदाचित जान्हवी मॅम तर आठवण काढत नसतील सरांची. एकतर आजच तो तिच्या घरी जाऊन आला होता आणि तिथे मानवबद्दल त्याला काहीच गोष्टी आढळल्या नव्हत्या म्हणून तो क्युरियस झाला होता जाणून घेण्यासाठी. पण त्याच्या बॉसच्या ऑर्डरची वाट पाहत होता तो. बॉस, कदाचित जान्हवी मॅम तुमची आठवण काढत असतील का? रॉनी कचरतच बोलला, कारण त्याला माहीत होतं की आता काहीतरी येऊन आदळणार आहे आपल्या डोक्यात. पण जानूचं नाव काढताच इथे त्याच्या हृदयात मात्र चलबिचल वाढली होती. पण तरी त्याने रॉनीकडे पाठ फिरवली. आर यू क्रेझी? जान्हवी नावाचं कोणीच नाही आहे माझ्या आयुष्यात.
अमित चिडून बोलला. पण बॉस, सध्या जान्हवी मॅमच आहेत बाहेर, ज्यांना तुमच्या मदतीची गरज भासू शकते. तरी हिम्मत करून रॉनी बोललाच. रॉनी, विल यू प्लीज शट अप? अमित आता रागाने ओरडलाच त्याच्या अंगावर. तसा रॉनी शांत झाला. बॉस, थोडं बोलायचं होतं. अमितच्या रागाचा पारा चढला होता तरी रॉनी बोललाच. कारण आज त्याने आशूला जानूच्या घरात पाहिलं होतं. म्हणजे ती दोन्ही मुलं आशूची आहेत हे त्याला सांगायचं होतं त्याला. स्पीक अप फास्ट, अमित बोलला. बॉस, ते आज मी जान्हवी मॅमच्या घरी. तो पुढे काही बोलणार त्याआधीच अमितने त्याला हात दाखवून थांबवलं. स्टॉप. तुला तिच्या व्यतिरिक्त काही बोलायचं असेल तरच बोल, अदरवाईज यू मे लीव्ह. अमित चिडला होता. पण बॉस, मला इम्पॉर्टंट. रॉनी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करू लागला, पण अमितने त्याला पुन्हा अडवलं. लीव्ह, अमित रागाने बोलला. बट बॉस, रॉनी बोलतच होता की आय सेड लीव्ह. अमित रागात बोलला. सध्या ह्याबद्दल बॉसशी न बोललेलं बरं. नंतर सांगू आपण बॉसना, त्याने मनातच विचार केला. सॉरी बॉस, रॉनी बोलला आणि बाहेर निघून गेला. अमित आता अस्वस्थपणे इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. त्याने स्वतःला बेडवर झोकून दिलं. काय होतंय मला? काय इतकं बेचैन वाटतंय आज? शेवटी तो पुन्हा उठला आणि वॉशरूममध्ये गेला. त्याने तोंडावर थंड पाण्याचा हबका मारला आणि तेच हात केसांतून फिरवले. आता तो स्वतःला आरशात पाहत होता, पण त्याचं प्रतिबिंब त्याला पाहून हसतंय असं त्याला वाटत होतं. तसा तो पाहतच राहिला. त्याने पुन्हा स्वतःच्या चेहऱ्यावर पाण्याचा एक हबका मारला. तसं ते प्रतिबिंब अजूनच जोरजोराने हसताना दिसलं त्याला, जणू त्याच्यावर हसत असावं. पण आत्ता मात्र त्याने त्या पाण्याचा हबका त्या काचेवरच मारला आणि आता पुन्हा तो आरशात पाहू लागला. पण आत्ता त्याला काही वेगळं वाटलं नाही त्याच्या प्रतिबिंबाकडे पाहून. ते हसणारं प्रतिबिंब निघून गेलं होतं. पण ह्यावेळी त्याला रॉनी जे बोलला होता ते आठवलं. बॉस, कदाचित जान्हवी मॅम तुमची आठवण काढत असतील का? सध्या जान्हवी मॅमच आहेत बाहेर, ज्यांना तुमच्या मदतीची गरज भासू शकते. आणि ते आठवून त्याच्या छातीत धस्स झालं. खरंच तीच माझी आठवण काढत असेल का? तिला माझी गरज असेल का? आज तिला किती जास्त लागलं होतं हातांना. आज खूप काही विपरीत घडता राहिलं, फक्त तिच्यामुळेच. मग आत्ताही अजून कोणत्या संकटात तर नसेल ना ती? विचार करूनच त्याला घाम फुटला आणि तो तडक वॉशरूमच्या बाहेर आला आणि त्याचा फोन शोधू लागला. आता तिचा आवाज ऐकल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हतं. त्याने फोन हातात घेतला आणि पटकन तिचा नंबर डायल केला. इथे जानू झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण मनात मात्र त्याच्या आठवणीने कल्लोळ माजवला होता, ज्यामुळे तिला झोप काही लागत नव्हतीच. शून्यात बघत फक्त बेडवर पडून होती ती. इतक्यात तिच्या फोनची रिंग वाजली. तसं दचकून तिने फोन हातात घेतला आणि ती शॉक झाली, कारण स्क्रीनवर त्याचंच नाव झळकत होतं. मीत कॉलिंग. धडधडत्या हृदयाने तिने तो कॉल रिसीव्ह केला. हॅलो. तिचा ओला आवाज आला तसे त्याचे इथे श्वास वाढले. फक्त तिचा तो आवाज ऐकूनच. तो फोन तसाच कानाला पकडून होता, पण बोलत काहीच नव्हता. पण त्याच्या श्वासाची होणारी धडधड ती मात्र तिथपर्यंत फील करू शकत होती. पण अजूनही तो बोलत नव्हताच, म्हणून आता तिचा जीव वर खाली होऊ लागला. मीत, आर यू ओके? तिचा काळजीयुक्त आवाज आला आणि त्याने इथे डोळे कच्च मिटले, कारण तिने त्याला मीत म्हणून हाक मारली होती. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.